हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री चॅप्टर चालू केला होता. याच्यावरचे 2 लेक्चर आपले झाले होते. आज आपण तिसरं लेक्चर बघणार आहोत. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये 1.1 वरचं बेसिक आणि 1.1 कंप्लीट केला होता. आता सेकंड लेक्चरमध्ये आपण 1.2 प्रॅक्टिस सेटवरील पूर्ण बेसिक बघितलं आणि त्याच्यावरच आधारित हा 1.2 हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली वेळ न घालवता प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. काय म्हटलंय प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाइन, देयर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. काय म्हटलंय की एक टेबल दिलाय, त्यात पॉइंट पण दिलेत आणि त्याचे कोऑर्डिनेट पण दिलेत. या ठिकाणी पॉइंट ए बी सी डी ई दिलाय, त्याचे कोऑर्डिनेट दिलेत हे -3 5 2 -7 आणि 9. आणि खाली काय क्वेश्चन दिलेत की सेगमेंट डी अँड ए बी हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते सांगा. बीसी आणि एडी हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते सांगा. बी आणि एडी हे पण कॉन्ग्रुएंट आहेत की नाही सांगा. आता सगळ्यात पहिले जो आपण बेसिक मध्ये काल कन्सेप्ट बघितला, जर बेसिकच माहित नसेल की कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय, तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, ज्या दोघांची लेंथ इक्वल आहे, ज्या दोन सेगमेंटची लेंथ इक्वल आहे त्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतात. मग या ठिकाणी सगळ्यात पहिले डीई ची लेंथ फाइंड करावी लागेल, नंतर एबी ची लेंथ म्हणजे डिस्टन्स, दोघांचा डिस्टन्स फाइंड करावा लागेल. त्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला जो आपण 1.1 च्या बेसिक मध्ये बघितला होता. ठीक आहे, काय सांगतोय डिस्टन्स फॉर्म्युला, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता या ठिकाणी सेगमेंट डी म्हणजे आपण डीई चा डिस्टन्स फाइंड करू. तर डीई डिस्टन्स फाइंड करायचं, डिस्टन्स डीई. आता काय करू आपण डिस्टन्स फाइंड करताना अगोदर कोऑर्डिनेट लिहित होतो, त्यानंतर सॉल्व्ह करत होतो, पण ते आपल्याला स्पेशली डिस्टन्स विचारलं तेव्हा तसं डिटेल लिहित होतो. आता या ठिकाणी फक्त कॉन्ग्रुएंट आहे की नाही ते सांगायचं, त्यामुळे आपण डायरेक्टली सुद्धा लिहू शकतो आणि आपली प्रॅक्टिस पण झालेली आहे 1.1 मध्ये डिस्टन्स फाइंड करण्याची. आपण आता डायरेक्टली डिस्टन्स फाइंड करू शकतो. ठीक आहे, सो डी, आता डी आणि ई बघा दोन्ही वरती, हा डी आणि हा ई. डी चा कोऑर्डिनेट -7 आहे आणि ई चा कोऑर्डिनेट 9 आहे. डी -7 आणि ई 9. आता यातला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, ई चा, तो 9. मग 9 - 7 करू, 9 -7 होईल. ठीक आहे, ग्रेटर मायनस स्मॉलर. आता डीई चा जर विचार केला तर डी -7 आहे, ई 9 आहे, 9 मोठा आहे, सो 9 -7. ठीक आहे, सो हे काय होईल, मायनस मायनस प्लस. सो डिस्टन्स डीई काय आलं, डिस्टन्स डीई आलं 16. ठीक आहे, आपण फर्स्ट सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, हे आलं 16. डिस्टन्स डीई किती आलं, ते आलं 16. ठीक आहे, ई व्यवस्थित लिहितो, तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, डिस्टन्स डी आलं 16. आता दुसरं काय त्यामध्ये एबी, सो डिस्टन्स एबी सुद्धा फाइंड करू. आता डिस्टन्स एबी चा विचार केला तर ए आणि बी, ए चा कोऑर्डिनेट -3, बी चा कोऑर्डिनेट 5. कोणता मोठा आहे, बी चा कोऑर्डिनेट, सो 5 -3. हा 5 हे सिंबल सबट्रॅक्शनचा आणि हा ब्रॅकेट मध्ये -3 कोऑर्डिनेट. सो हे काय होईल, 5 -3 हे होईल 8. काय होईल हे 8. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डिस्टन्स डीई आणि डिस्टन्स एबी हे मॅच होत नाहीये. मॅच होतात का, नाही. सो तुम्ही काय म्हणणार, सेगमेंट डी अँड सेगमेंट एबी आर नॉट कॉन्ग्रुएंट. बरोबर, आर नॉट कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, हे कॉन्ग्रुएंट नाहीये, आर नॉट कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, जरी दोन्ही डिस्टन्स सेम आला असतं तर आपण काय म्हटलं असतं, दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. मात्र या ठिकाणी दोघांचं डिस्टन्स सेम येत नाही, दोघांची लेंथ सेम येत नाही, त्यामुळे हे कॉन्ग्रुएंट नाहीये. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. आता सेकंड सॉल्व्ह करू अशाच पद्धतीनं. ठीक आहे, काय सेकंड मध्ये डिस्टन्स बीसी आणि डिस्टन्स एडी फाइंड करावं लागेल. ठीक आहे, सो डिस्टन्स बीसी बघा, तर डिस्टन्स बीसी फाइंड करायचं. बी आणि सी चा जर विचार केला तर बी चा कोऑर्डिनेट 2 आणि सी चा बी चा कोऑर्डिनेट 5 आणि सी चा कोऑर्डिनेट 2 आहे. मग या ठिकाणी ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, तर ग्रेटर कोऑर्डिनेट बी चा, म्हणजे ग्रेटर मायनस स्मॉलर. सो काय होईल, 5 - 2. सो डिस्टन्स ऑफ बीसी किती आलं, 3 युनिट. डिस्टन्स बीसी आलं 3 युनिट. आता बीसी सोबत कशाचं डिस्टन्स फाइंड करायचं, एडी. सो डिस्टन्स एडी फाइंड करू, डिस्टन्स एडी हे कॉमा डी. आता ए आणि बी चा विचार केला तर ए -3
आणि डी -7. आता मग कोणता मोठा आहे तर -3 मोठा आहे, कारण इंटिजर मध्ये आपण बघितलं तिकडे असतात पॉझिटिव्ह, इकडे असतात निगेटिव्ह. ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर मध्ये जो म्हणजे अलीकडचा आहे तो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे जी नंबर लाईन आहे सपोज सांगण्यापेक्षा असं 0, इकडे असतात पॉझिटिव्ह, ठीक आहे, आणि इकडे असतात निगेटिव्ह नंबर, ठीक आहे. इकडे पॉझिटिव्ह असतात, इकडे निगेटिव्ह नंबर असतात. तर या ठिकाणी इकडे जाणारे नंबर ग्रेटर असतात. मग तुम्ही जर बघितलं तर इथे सपोज -3 येईल आणि -5 कुठे येईल, सपोज इथे -7 येईल. तर या ठिकाणी अशा पद्धतीने व्हॅल्यू वाढत जाते. तर मग इकडे व्हॅल्यू वाढत जाते म्हटल्यावर सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची असेल -7 ची. इकडे पुढे गेले तर -3 ची जास्त असेल आणि इकडे पॉझिटिव्ह टर्मची तर वाढतच जाईल. म्हणजे या -3 जो आहे तो -3 या -7 पेक्षा ग्रेटर आहे. या गोष्टी पहिल्या लेक्चर मध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. आता एडी मध्ये विचार केला तर -3 आणि -7, तर कोणता मोठा आहे -3. सो हे काय होईल -3 हा सबट्रॅक्शनचा सिम्बॉल आणि हा -7 ब्रॅकेट मध्ये कोऑर्डिनेट. सो हे काय होईल -3 मायनस आणि मायनस +4, मायनस आणि मायनस काय झालं +4, ठीक आहे. सॉरी +7, हा मायनस आणि मायनस +7, ठीक आहे. मायनस मायनस +7. आता या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन करायची हे पण माझं पहिलं लेक्चर बघितलं असेल तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. कसं सांगितलं मी की मोठ्या संख्येचा सिम्बॉल द्या. अगोदर काय करा, मोठ्या संख्येचा सिम्बॉल देऊन टाका. अशा ऍडिशनला बिलकुल घाबरायचं नाही. मोठ्या संख्येचा सिम्बॉल प्लस म्हणजे द्यायची गरज नाही. मग मोठ्या संख्येत सिम्बॉल सपोज प्लस आपण दिला तर द्यायची गरज नाही आणि नंतर मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करा, ठीक आहे. सिंपल आहे. मोठ्या संख्येचा सिम्बॉल प्लस द्यायची गरज नाही आणि 7 - 3 काय आलं 4, काय आलं 4. -7 + 3 आलं 4 आणि डिस्टन्स BC काय होतं 5 - 2 3. हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत का नाही. 3 आणि 4 आलं म्हणजे हे डिस्टन्स AD आणि BC मॅच होत नाही. सो हे कॉन्ग्रुएंट सेगमेंट नसतील. म्हणजे काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी तुम्हाला असं म्हणावं लागेल सेगमेंट BC and segment AD are not congruent, ठीक आहे. नॉट कॉन्ग्रुएंट, हे कॉन्ग्रुएंट नाहीत, आर नॉट कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे दुसरे सेगमेंट BC आणि AD सुद्धा कॉन्ग्रुएंट नाहीयेत, ठीक आहे. आता राहिला थर्ड फाइंड करू, ठीक आहे. अगदी सिंपल आहे, फक्त थोडस लक्ष देण्याची गरज आहे. आता काय सांगितलंय BE आणि AD. सो डिस्टन्स BE फाइंड करू. डिस्टन्स B, E. आता B, E जर बघितलं B, E तर बघा B चा कोऑर्डिनेट काय आहे 5 आणि E चा कोऑर्डिनेट 9. आता सिंपली कोणता मोठा आहे E चा. सो 9 - 5, 9 - 5 किती. डिस्टन्स B आला 4 युनिट. डिस्टन्स B किती आलं 4 युनिट. आता डिस्टन्स AD फाइंड करायचं. डिस्टन्स AD ऑलरेडी तुम्ही फाइंड केलंय. कुठे फाइंड केलंय बघा हे इथं. डिस्टन्स AD किती आलंय 4. डिस्टन्स AD आहे 4 जे ऑलरेडी फाइंड केलंय. आता या ठिकाणी दोघांचा डिस्टन्स म्हणजे दोघांची लेंथ इक्वल आली आणि ज्या ठिकाणी लेंथ इक्वल येते तो कॉन्ग्रुएंट असतात. सो सेगमेंट BE and segment AD are congruent. म्हणजे ज्यावेळेस डिस्टन्स लेंथ दोघांची सेम असते इक्वल असते त्यावेळेस ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. या ठिकाणी DE आणि AB दोघांची लेंथ डिफरंट आली त्यामुळे हे दोनही कॉन्ग्रुएंट नाहीयेत. त्यानंतर BC आणि AD इथे पण दोघांची लेंथ म्हणजे डिस्टन्स सेम नाही आलं इक्वल नाहीये सो ते कॉन्ग्रुएंट नाहीयेत. मात्र या ठिकाणी BE आणि AD या दोघांचं जे डिस्टन्स जे लेंथ आहे डिस्टन्स म्हणजे लेंथ ते इक्वल आहे त्यामुळे BE आणि AD हे कॉन्ग्रुएंट आहे. अशा पद्धतीने हा फर्स्ट क्वेश्चन होता. आता सेकंड काय म्हटलंय पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इज 8 देन फाइंड द लेंथ ऑफ AM. ठीक आहे. आता मिड पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी M जर AB चा मिड पॉइंट असेल तर AMB हे काय असतात कोलिनियर. AMB कोलिनियर असतो आणि M इज बिटवीन A अँड B. जर आपण फिगर ड्रॉ केली तर अशा टाइपची फिगर येईल. ठीक आहे. हा A आणि B हा लाईन सेगमेंट असेल आणि हा M त्याचा मिड पॉइंट असेल. हा M काय असेल त्याचा मिड पॉइंट. अशा पद्धतीची फिगर येईल. AMB हे काय असतील
कोलिनियर आणि m इज बिटवीन a अँड b. आता हा m जर मिड पॉइंट असेल तर हे am डिस्टन्स इज इक्वल टू काय होईल, हे mb डिस्टन्स. हे am आणि mb हे दोन्ही डिस्टन्स काय होतील, इक्वल होईल. कारण मिड पॉइंट म्हणजे तो एका सेगमेंटला इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो, त्याला मिड पॉइंट म्हणतात. म्हणजे हा इक्वल डिवाइड केला तर हे m पासून a आणि m पासून b दोन्ही अंतर काय असतील, इक्वल असेल, त्याला आपण मिड पॉइंट म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचंय. फिगर आपण ड्रॉ केली. काय दिलंय, ab डिस्टन्स 8 दिलंय आणि am लेंथ फाइंड करायची सांगितली. कारण मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता की ही am जी लेंथ आहे ती हाफ ऑफ काय असते, ab. कारण ही जर 4 असेल तर टोटल ab किती होईल, 8. याच्या डबल. कारण हे 4 प्लस हे 4 दोन्ही इक्वल म्हणणार, 4 प्लस 4 8. म्हणजे या ठिकाणी हे डिस्टन्स याच्या ab च्या हाफ असेल. सिंपल गोष्ट लक्षात येते की ab जर पूर्ण 8 असेल तर हा 4 आणि हा 4 दोन्ही इक्वल आहेत ना. हा 4 आणि हा 4 8 होईल, बरोबर आहे. आणि हे जर 4 असेल तर 4 प्लस 4 8, ab 8. म्हणजे काय असतं की हे am किंवा हे mb हे डिस्टन्स ab च्या काय असते, हाफ असते. तर व्यवस्थित त्या फिगर ड्रॉ करायची आणि त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपण व्यवस्थित फिगर ड्रॉ करून त्याला सॉल्व्ह करूया. लक्षात आला असेल जनरल कन्सेप्ट. ओके, आता ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, आता याला सपोज इथे नाव दिलं a, इथे नाव दिलं b आणि हा त्याचा मिड पॉइंट am. ठीक आहे, आता टोटल ab डिस्टन्स किती आहे तर 8 सेंटीमीटर. ठीक आहे, गिवन काय काय दिलंय, तर गिवन दिलंय ab इज इक्वल टू 8. ठीक आहे, ab इज इक्वल टू देन फाइंड am. तर am जर मिड पॉइंट असेल तर am काय होईल. ठीक आहे, वाटलं असं तुम्ही या ठिकाणी लिहून टाका, m इज अ मिड पॉइंट ऑफ ab. हे पण तुम्हाला लिहावं लागेल. m इज मिड पॉइंट, m इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. ठीक आहे, सेगमेंट AB चा am काय आहे तर मिड पॉइंट आहे. ठीक आहे, सॉरी m इज मिड पॉइंट, m इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. सो am इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, हाफ ऑफ AB. am किंवा mb हा ab च्या काय असेल, हाफ. सो am इज इक्वल टू हाफ इनटू ab काय तुमचा 8. हाफ ऑफ 8 काय होईल 4. 2 4 चा 8. सो या ठिकाणी जे am मिळालं ते am मिळालं 4. काय मिळालं, 4. am इज इक्वल टू 4 आणि हे तुमचं आन्सर. या ठिकाणी तुम्हाला mb जरी सांगितलं असतं तर mb पण किती आला असता, 4. कारण am इज इक्वल टू mb असं जर म्हटलं असतं की mb फाइंड करा, काय म्हणले असते तुम्ही, am इज इक्वल टू mb इज इक्वल टू 4. सो देयरफॉर mb इज इक्वल टू पण काय येईल, 4. ही पुढची स्टेप. जर आपल्याला इथपर्यंतच दिलंय पण जर समोर जर mb पण सांगितलं असतं अशा पद्धतीने आपण फाइंड केला असता. अशा पद्धतीने मिड पॉइंट वरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अगदी सोपं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त की am इज हाफ ऑफ ab. प्रत्येक ठिकाणी नाव चेंज होईल पण कन्सेप्ट तीच असेल. आता क्वेश्चन थर्ड पण सेम तसाच आहे. काय क्वेश्चन थर्ड मध्ये, तर क्वेश्चन थर्ड मध्ये म्हटलं की P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. आता सगळ्यात पहिले आपण काय करू, फिगर वर महत्व द्यायचं. सगळ्यात पहिले फिगर ड्रॉ करू. ठीक आहे, आता आपल्याला फिगर ड्रॉ करायची. सगळ्यात पहिले सेगमेंट CD ड्रॉ करून घ्या. हा सेगमेंट CD ड्रॉ केला. ठीक आहे, आता सेगमेंट CD ला नाव देऊ सेगमेंट C आणि D. नाव दिलं सेगमेंट CD. आता काय म्हणलं, P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. याचा P मिड पॉइंट देऊ, तर याला P काय दिला, मिड पॉइंट. जर P मिड पॉइंट असेल तर हे CP आणि PD डिस्टन्स काय होईल, इक्वल. CP इज इक्वल टू PD. म्हणजे जेवढं CP तेवढंच PD आणि टोटल CD या दोघांच्या हाफ. म्हणजे हाफ ऑफ CP किंवा हाफ ऑफ PD. ठीक आहे, आता या ठिकाणी काय म्हणलं, CP 2.5 आहे. आता मला सांगा, जर हा CP हा इथपर्यंत 2.5 असेल तर हा उरलेला PD पण काय होईल तुमचा 2.5. हा PD पण काय होईल तुमचा 2.5. व्हाय, बिकॉज CP इज इक्वल टू PD. P जर मिड पॉइंट असेल तर दोन्ही इक्वल होईल. ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करता येईल की 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5. म्हणजे या दोघांचे ऍडिशन करून पण, आणि जो तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला त्या फॉर्म्युल्यात पुट करून पण तुम्हाला, आता हे तर आपल्याला ओरली कळलं की CP 2.5 दिलाय तर CP आणि PD इक्वल आहे. हा 2.5 हा 2.5 दोन्ही मिळून 5. अडीच प्लस अडीच 5. 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5. पण
आपल्याला जर फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचं असेल तर तसं सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. गिवन काय दिलं या ठिकाणी, गिवन दिलाय Cp इज इक्वल टू 2.5. Cp इज इक्वल टू काय दिलंय 2.5 आणि P इज मिड पॉइंट. काय म्हटलं, P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. P इज अ मिड पॉइंट, P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. काय फॉर्म्युला होतो अशा वेळेस, अशा वेळेस फॉर्म्युला होतो Cp इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ CD. हाफ ऑफ CD म्हटलं किंवा लेंथ ऑफ CD म्हटलं तरी चालेल. लेंथ ऑफ CD याच्यामुळे घेतलं कारण या ठिकाणी लेंथ ऑफ CD फाइंड करायची. ठीक आहे, सो हे काय होईल, आता या ठिकाणी सर्व व्हॅल्यूज पुट करू. आता व्हॅल्यूज जर पुट करायच्या म्हटलं या फॉर्म्युल्यामध्ये तर Cp ची व्हॅल्यू पुट करू अगोदर. तर Cp ची व्हॅल्यू काय 2.5 इकडे लिहितो मी. ठीक आहे, Cp ची व्हॅल्यू आहे 2.5. सो Cp म्हणजे 2.5 इज इक्वल टू हाफ इनटू लेंथ ऑफ CD. हाफ इनटू लेंथ ऑफ CD. ठीक आहे, हाफ इनटू लेंथ ऑफ CD. ठीक आहे, झालं सॉल्व. Cp इज इक्वल टू 2.5 आहे, बरोबर आहे. Cp घेऊन दिला 2.5 तर Cp च्या जागेवर 2.5 आला इक्वल टू चा साइन ऍज इट इज. हा हाफ पण ऍज इट इज आणि लेंथ ऑफ CD इज इक्वल टू पण सॉरी लेंथ ऑफ CD पण ऍज इट इज. आता काय होईल, मल्टिप्लायचा टर्म जातो डिवाइडला आणि डिवाइडचा टर्म काय असतो मल्टिप्लायला. मग हा 2 इकडे डिवाइडला, इकडे आला तर काय होईल मल्टिप्लायला. सो काय होईल 2.5 मल्टिप्लाइड बाय 2 कारण हा डिवाइडचा 2 मल्टिप्लायला आला इज इक्वल टू 1 इंटू 1 न कशालाही मल्टिप्लाय करा डिवाइड करा फरक पडत नाही. सो 1 इंटू लेंथ ऑफ CD, लेंथ ऑफ CD कारण एक ने कशालाही मल्टिप्लाय करा कशालाही डिवाइड करा तीच संख्या तीच नंबर तोच येईल. ठीक आहे, सो लेंथ ऑफ CD इज ऍज इट इज. एक ने कशाला मल्टिप्लाय करा, एक ने तुम्ही शाहरुख खानला जरी मल्टिप्लाय केलं तरी शाहरुख खानचा आन्सर मिळेल. सो लेंथ CD ऍज इट इज. ठीक आहे, आता या ठिकाणी लेंथ बघा 2.5 इंटू 2 म्हणजे किती होईल 5. ठीक आहे, 25 दुने 50, एक पॉइंट मला पॉइंट दिला तर 5.0 सो हे होईल 5. सो लेंथ ऑफ CD काय मिळाली तुम्हाला 5. देयरफॉर लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5. हे झालं तुमचं आन्सर सोल्युशन जे आपल्याला फाइंड करायचं होतं. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5. मिड पॉइंटचे क्वेश्चन अतिशय सिंपल आहेत. ठीक आहे, हे इथून आपल्याला जनरल पण कळालं होतं की 2.5 जर हा असेल एवढा तर हा पण 2.5 असेल. मग 2.5 प्लस 2.5 5. मात्र आपण फॉर्म्युलाने सॉल्व्ह केलं. या ठिकाणी हे P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD हे वाक्य लिहायचं नंतर फॉर्म्युला लिहायचा कारण हे वाक्य लिहिल्याशिवाय हा फॉर्म्युला व्हॅलिड होत नाही. म्हणून हे वाक्य लिहायचं नंतर फॉर्म्युला टाकायचा आणि नंतर कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 4 मध्ये AB इज 5 सेंटीमीटर. ओके, BP इज 2 सेंटीमीटर आणि AP इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. कंपेअर द सेगमेंट. सेगमेंट कंपॅरिझन आपण काल बघितलं. कंपॅरिझन म्हणजे काय, कोणता लहान आहे कोणता मोठा आहे ग्रेटर स्मॉलर सांगणे म्हणजेच काय कंपॅरिझन. आता या ठिकाणी बघू सगळ्यात पहिले दिलेले सर्व टर्म्स गिवन लिहून घेऊ. ठीक आहे, गिवन म्हणजे दिलेले टर्म्स. काय काय दिलं गिवन, गिवन दिलं AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. AB किती दिला 5 सेंटीमीटर. त्यानंतर BP किती दिला 2 सेंटीमीटर. BP दिला 2 सेंटीमीटर. त्यानंतर AP काय दिला 3.4 सेंटीमीटर. BP 3.4 सेंटीमीटर दिला. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं आता आपल्याला कंपॅरिझन करायचं तर 5, 2 आणि 3.4 मधून सगळ्यात ग्रेटर म्हणजे सगळ्यात मोठा कोणता दिसतो आपल्याला 5. मग तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी सपोज तुम्ही म्हणणार 5 इज ग्रेटर दॅन. आता 5 पेक्षा मोठा कोणता आहे 3.4. तुम्ही काय म्हणणार 5 इज ग्रेटर दॅन 3.4 आणि 3.4 पेक्षा तर लहान काय म्हणजे 2 आहे. 3.4 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे या सगळ्यांमध्ये 5 सगळ्यात ग्रेटर आहे. त्यानंतर त्यापेक्षा लहान 3.4 आहे आणि 3.54 पेक्षा पण लहान 2 आहे. याला रीड करताना कशी पद्धत आहे 5 इज ग्रेटर दॅन, लक्ष द्या 5 इज ग्रेटर दॅन 3.4. 5 इज ग्रेटर दॅन 3.4 इज ग्रेटर दॅन 2. 3.4 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे कसं वाचणार तुम्ही 5 इज ग्रेटर दॅन 3.4 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे 5 हा 3.4 पेक्षा ग्रेटर आहे आणि 3.4 हा 2 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच या 5 हा 3.4 पेक्षा मोठा आहे आणि 3.4 हा 2 पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे, असं याला वाचायचं 5 इज ग्रेटर दॅन 3.4, 3.4 इज ग्रेटर दॅन 2.
असं याला रीड करायचं. आता 5 जर मोठा असेल सगळ्यात तर 5 म्हणजे काय तुमचा लेंथ ऑफ AB आहे. 5 म्हणजे काय तुमची लेंथ ऑफ AB आहे. मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी 5 म्हणजे AB आहे. सो तुम्ही म्हणणार AB इज ग्रेटर दॅन 3.4 कशाची लेंथ आहे AP. सो AB इज ग्रेटर दॅन AP और AP इज ग्रेटर दॅन BP. झालं तुमचं कंपॅरिझन. जे तुम्हाला कंपॅरिझन फाइंड करायचं होतं झालं. इथपर्यंत तुमचं सोल्युशन. अगदी दोनच स्टेप मध्ये सोल्युशन झालं. ठीक आहे. कारण AB इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP. कशावरून कळालं? कारण AB ची लेंथ 5 आहे तर 5 सगळ्यात मोठा म्हणल्यावर AB सगळ्यात मोठा. त्यानंतर 3.4 AP ची लेंथ आहे. सो AP त्यापेक्षा लहान थोडासा. आणि त्यानंतर BP हा सगळ्यात लहान. सो AB इज ग्रेटर दॅन AP अँड AP इज ग्रेटर दॅन BP. याला असं वाचायचं. AB इज ग्रेटर दॅन AP, AP इज ग्रेटर दॅन BP. अशा पद्धतीने होतं. त्याला सेगमेंट नाव जरी तुम्ही दिलं तरी चालेल. तुम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल. सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट AP इज ग्रेटर दॅन सेगमेंट BP. सेगमेंट नाव दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने हे झालं क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन. कंपॅरिझन म्हणजे अतिशय सोपं आहे. फक्त ग्रेटर आणि स्मॉलर सांगणे. आता क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला थोडं समजून घ्यायची गरज आहे. या क्वेश्चन मध्ये काय आहे की बेसिक कन्सेप्ट हे चॅप्टर मध्ये हा जो कन्सेप्ट आहे हा थोडा सेट थेरी सारखा आहे. म्हणजे सेट थेरीचे काही कन्सेप्ट यात माहित पाहिजे. म्हणजे सबसेट म्हणजे काय, नंतर इंटरसेक्शन सेट म्हणजे काय, युनियन सेट म्हणजे काय, हे सेट थेरी आपल्याला अगोदर सेट थेरीचं लेक्चर बघावं लागेल. ठीक आहे. आपण सेट थेरीचे लेक्चर सुद्धा टाकलेले आहेत. ठीक आहे. सेट थेरीचे लेक्चर बघितले की तुम्हाला हा कन्सेप्ट त्यातून कळेल. कारण त्या ठिकाणी सेट समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे. आता तो सेट थेरी मध्ये सांगितलं त्यामुळे मी परत सगळंच एक्सप्लेन करत बसणार नाही. तुम्हाला पूर्ण सेट थेरी सांगावं लागेल. फक्त आपल्याला जेवढा यूज होतो तेवढं मी त्या ठिकाणी सांगेन. आता काय म्हणलंय राईट द नेम ऑफ ऑपोजिट रे ऑफ RP. आता ह्या RP च्या ऑपोजिट रे कोणता आहे हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. आता बघा हा रे RP म्हणजे कुठे हा बघा हा आहे तुमचा रे RP. ठीक आहे. हा रे RP आहे. आता ह्या RP च्या अपोजिट म्हणजे कुठे इकडे RP च्या अपोजिट काय आहे तुमचा रे RS पण RP च्या अपोजिट आहे. हा RS. ठीक आहे. हा RS पण काय अपोजिट आहे RP च्या. या RP च्या अपोजिट रे RS पण आहे. त्याच्या अपोजिट RT पण आहे. हा RT. ठीक आहे. म्हणजे हा रे RS हा रे RT हे दोन्ही रे RP च्या काय अपोजिट आहे. अगदी सोपं आहे. म्हणजे याचं सोल्युशन काय लिहिणार तुम्ही आन्सर याचं तुम्ही आन्सर लिहिणार रे RS कॉमा रे RT रे RS आणि RT हे काय आहेत तर अपोजिट रे आहेत. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन फर्स्ट तसं आन्सर. ठीक आहे. आता क्वेश्चन सेकंड. ठीक आहे. क्वेश्चन सेकंड काय म्हणतोय क्वेश्चन सेकंड म्हणतोय की राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ and रे RP. रे PQ and रे RP. आता सपोज याशी दोन गोल केले मी. ठीक आहे. ठीक आहे. तर यामध्ये दोघांचं इंटरसेक्शन काय, इंटरसेक्शन कशाला म्हणायचं तो हा जो पार्ट असतो याला म्हणतात इंटरसेक्शन. काय म्हणतात इंटरसेक्शन. म्हणजे जो कॉमन पार्ट आहे दोघांमधील जो कॉमन पार्ट आहे त्याला म्हणायचं इंटरसेक्शन. काय म्हणायचं इंटरसेक्शन. बरोबर आहे. हा जो दोघांमधला पार्ट आहे कॉमन पार्ट. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमधला जो कॉमन पार्ट आहे याला इंटरसेक्शन म्हणतात. एवढं लक्षात आलं. त्याचाच उपयोग आपल्याला आता इथे करायचा आहे. ठीक आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल वरून समजून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलं रे PQ. कुठे रे PQ हा झाला तुमचा रे PQ. ठीक आहे. त्याच्यावरती व्हाईट उमटणार नाही. ठीक आहे. हा झाला तुमचा रे PQ. काय नाव याचं P आणि Q. हा झाला रे PQ. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा काय रे RP. हा झाला रे RP. हा रे RP. ठीक आहे. वाटलंच तर मी खाली व्यवस्थित डायग्राम काढतो. हा तुमचा रे PQ. ओके. आणि हा तुमचा रे RP का RQ आहे हा RP. हा झाला तुमचा रे RP. हा RP म्हणजे इथपर्यंतच येईल. ठीक आहे. हा रे RP. ठीक आहे. हा पुढे वाढत गेलाय पण हा RP इथपर्यंतच आहे. ठीक आहे. हा तुमचा RP. हा तुमचा हा PQ आणि नंतर हा से RP. ठीक आहे. RP म्हणजे हा P पॉइंटच आहे. ठीक आहे. RP.
आता जर तुम्ही बघितलं की हा आर आणि हा पी, आर पी आणि हा पी क्यू, म्हणजे हा आर पी आणि पी क्यू, हा आर पी पूर्ण इथपर्यंत आणि हा पी क्यू, याच्यामध्ये कॉमन पार्ट कोणता आहे? कॉमन पार्ट जर बघितला तर ह्या आर पी आणि पी क्यू, म्हणजे आता हे जरी नाव इथपर्यंत असलं पण रे हा एरो पर्यंत येणार आहे. आता तुम्हाला काय वाटेल हे नाव इथपर्यंतच आहे, पण इथपर्यंत जर आरपी घेतला हा लाईन सेगमेंट होईल, रे होईल का नाही? त्यांनी रे आरपी म्हटलं म्हणजे रे आरपी कुठपर्यंत येणार आहे? ह्या लाईन पर्यंत येणार आहे आरपी. हा आरपी ह्या लाईन पर्यंत आला आणि रे पी क्यू हा इथपर्यंत आला. जर या पूर्ण याच्यामध्ये बघितलं तर कॉमन पार्ट कोणता आहे? हा पी क्यू. कोणता कॉमन पार्ट आहे? पी क्यू आहे. या ठिकाणी हे तुम्हाला सगळं व्यवस्थित नसेल वाटेल तर मी परत एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे, लक्ष द्या. हा आरपी हा इथपर्यंत जरी असला तरी आरपी आपल्याला कुठपर्यंत घेणे? इथपर्यंत घेणे. ठीक आहे, रे आरपी, कारण हा लाईन सेगमेंट नाही, रे आरपी म्हणजे ह्या एरो पर्यंत रे घ्यावा लागतो. सो आरपी कुठपर्यंत आला? इथपर्यंत. हा पूर्ण रे काय झाला? आरपी. आरपी जरी नाव आरपी दिलं तरी रे इथपर्यंत येईल, एरो पर्यंत. बऱ्याच जणांना वाटेल की रे इथपर्यंतच येतो, लाईन सेगमेंट होईल. रे हा एरो पर्यंत असतो, नाव कोणतं बी द्या, पण रे हा एरो पर्यंत येईल. सो आरपी हा आला इथपर्यंत, रे आरपी. आता रे पी क्यू, आता दुसऱ्या कलर मध्ये रे पी क्यू घे तुम्ही. रे पी क्यू, आता रे पी क्यू घ्यायचा कुठून घ्यावा लागेल? इथून. हा झाला पी क्यू, रे पी क्यू. आता तुम्हाला कळत असेल की हा ग्रीन कलर आणि येलो कलर यात कॉमन पार्ट कोणता आहे? हा पी क्यू. फक्त एवढाच कॉमन पार्ट आहे. म्हणजे या ठिकाणी इंटरसेक्शन सेट म्हणजे कॉमन पार्ट, म्हणजे कॉमन पार्ट म्हणजे याचं इंटरसेक्शन सेट काय तुमचा? रे पी क्यू. काय आन्सर येईल याचं? रे पी क्यू. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं म्हणून या ठिकाणी दोन कलर यूज केले. हा आर पासून पी पर्यंत ये आणि नंतर हा पी क्यू एवढा. तर ह्या पूर्ण आरपी म्हणजे आरपी म्हणजे हा इथपर्यंत आणि हा पी क्यू, यातून कॉमन पार्ट फक्त पी क्यू मिळेल. त्यामुळे इंटरसेक्शन सेट काय आला तुमचा? पी क्यू. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं? राईट द युनियन सेट ऑफ पी क्यू अँड क्यू आर. पी क्यू आणि क्यू आर चा युनियन सेट लिहायचा. आता रे पी क्यू, सगळ्यात पहिले रे पी क्यू लिहू. हा या रे पी क्यू, हा आला तुमचा रे पी क्यू, हा झाला रे पी क्यू. आता क्यू आर, रे क्यू आर. आता क्यू म्हणलं इथून सुरुवात होईल अशी उलटी, आणि हा झाला क्यू आर. हा क्यू आणि आर. ठीक आहे, हा क्यू आणि आर. ठीक आहे, हा क्यू आणि हा आर. ठीक आहे, आता यातलं तुम्हाला लिहायचं युनियन सेट. काय लिहायचा? युनियन सेट. आता युनियन सेट कशा म्हणजे सपोज हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. ठीक आहे, तर युनियन सेट म्हणजे काय की हा पार्ट सोडून द्यायचा. इंटरसेक्शन सेट म्हणजे हा पार्ट आणि युनियन सेट म्हणजे हा पार्ट सोडून द्यायचा, बाकी याच्यातले बी टर्म आणि याच्यातले बी टर्म. हा झाला तुमचा युनियन सेट. सपोज यामध्ये जर तुम्ही नंबर धरले, नंबरिंग, यात जर तुम्ही नंबरिंग केलं, ठीक आहे, सपोज तुम्ही याला ए नाव दिलं आणि याला बी नाव दिलं, यात नंबर टाकले 1 2 3, इथे घेतला 4 आणि इथे 5 6 7. तर ए युनियन बी तुम्ही सेट मध्ये बघितलंय. ए युनियन बी म्हणजे काय? तर 1 2 3, 1 2 3. सोडून द्यायचं म्हणजे एकदाच घ्यायचं. सोडून द्यायचं म्हणजे डायरेक्ट सोडून द्यायचं नाही, मी सोडून द्यायचं म्हटलं त्या ठिकाणी. सोडून द्यायचं म्हणजे डबल डबल घ्यायचं नाही, याच्यात पण एक म्हणजे दोनदा घ्यायची गरज नाही. काय घ्यायचं? डायरेक्ट 4 5 6 आणि 7. हे झाला तुमचा ए युनियन बी. आता या ठिकाणी ए मध्ये पण 4 आहे आणि बी मध्ये पण 4 आहे, मग दोन्ही मध्ये 4 आहे, दोन्ही मध्ये कॉमन आहे, म्हणजे ते काय आहे? इंटरसेक्शन. जर या ठिकाणी इंटरसेक्शन सेट घ्यायचा असता, ए इंटरसेक्शन बी जर घ्यायचं असतं तर काय आलं असतं? फक्त 4. दोघांमध्ये कॉमन काय? 4. तर या ठिकाणी इंटरसेक्शन एकदाच म्हणजे डबल डबल 4 घ्यायची गरज नाही. ए मध्ये पण 4 आणि बी मध्ये पण 4. दोघांचं युनियन करायचं म्हणजे दोघांचं कलेक्शन करायचं. तर 4 एकदाच घ्यायचं 1 2 7. हा 4 एकदाच घ्यायचा 1 2 7. मग इथं पण बघितलं तसंच या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय होईल? ठीक आहे, 2 पेनचा यूज करतो मी. हे खाली फिगर काढल्यानंतर कळत नाही. ठीक आहे, आता पी क्यू, तर हा झाला तुमचा पी क्यू. ओके, हा पी क्यू, हा झाला रे पी क्यू. ओके, हा तुमचा रे पी क्यू झाला. आता दुसऱ्या पेननं दुसरा काय सांगितलं? रे क्यू आर. आता क्यू आर काढतो. हा क्यू आर कुठून स्टार्ट होईल? इथून. हे बघा, हा क्यू आर. काय तयार झालं दोघांचं? एक लाईन तयार होईल. हा रे पी क्यू
आणि ह्या डॉट पॉइंट पासून रे इकडं क्यू म्हणजे कोणती लाईन तयार झाली, लाईन आर क्यू किंवा लाईन क्यू आर म्हणू शकता. एक लहान लाईन तयार होईल कारण दोघांचं युनियन म्हणजे यात डायरेक्टली घ्यायचं, कुठलाही कॉमन पार्ट डबल इक्वल घ्यायचा नाही, दोघांचं कनेक्शन करायचं. तर हा रे पी क्यू आणि हा इकडे येणार रे क्यू आर, दोघांचं जर तुम्ही या ठिकाणी कनेक्शन केलं, युनियन केलं, तर काय तयार होईल तुमची लाईन क्यू आर. काय तयार होईल, लाईन क्यू आर. आला असेल, दोन पेनचा यूज केला बघा. या ठिकाणी हा क्यू आहे, तर क्यू टू आर हा झाला एक तुमचा रे, दुसरा रे पी क्यू ड्रॉ केला, हा झाला तुमचा पी क्यू. बरोबर आहे. आता या दोघांना जर तुम्ही हे केलं, इकडे पी क्यू चा एरो इकडे येईल कारण स्टार्टिंग पी पासून झालेली आहे, आणि क्यू आर चा एरो इकडे येईल झालेली आहे, दोन अपोजिट रे म्हणता येईल त्याला. या ठिकाणी दोघांचं युनियन झालं, तर काय तयार होईल तुमची लाईन आर क्यू किंवा लाईन क्यू आर. हे झालं तुमचं थर्ड क्वेश्चनचं आन्सर. आता फोर्थ बघूया. काय म्हटलं फोर्थ क्वेश्चन मध्ये, आता सबसेट क्यू आर इज अ सबसेट. आता क्यू आर हा क्यू आर कशा कशाचा सबसेट आहे, तर बघितलं तुम्ही हा क्यू आर तुमच्या टी क्यू रेचा सबसेट होईल. हा क्यू आर म्हणजे क्यू आर पार्ट त्यामध्ये आला पाहिजे. आता सबसेट कशाला म्हणायचं, सपोज जर तुमचा ए सेट जर असेल 1 2 3 4 5 हा जर असेल तुमचा ए सेट, आणि तुमचा बी सेट जर असेल 2 4, तर हा बी हा ए चा सबसेट आहे. म्हणजे जे बी मध्ये येणारे नंबर सेट बी सेट मध्ये ते ए सेट मध्ये असले पाहिजे. ते जर नंबर ए सेट मध्ये असले तर तो बी काय झाला, ए चा सबसेट. हे सेट थेरी मध्ये तुम्ही शिकलेले. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय फक्त क्यू आर त्यात यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, क्यू आर त्यामध्ये यायला पाहिजे. तर क्यू आर काय होईल, त्या रेचा सबसेट. मग या ठिकाणी टी क्यू जर तुम्ही रे घेतला तर टी क्यू रे मध्ये पण क्यू आर येतो, मग तो पण त्याचा सबसेट होईल. त्यानंतर एस क्यू जर घेतला तर तो यामध्ये पण क्यू आर येतो, तो पण त्याचा सबसेट होईल. आर क्यू जर घेतला त्याच्यात पण तो येतो, आणि इकडून क्यू आर जरी घेतला तरी त्याचा तो सबसेट येतो. म्हणजे तुम्ही कोणतेही आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता. मी या ठिकाणी घेतो रे क्यू आर. हा क्यू पासून या आर पर्यंत म्हणजे इकडे येणारा हा क्यू आर त्याचा पण सबसेट आहे. ठीक आहे, क्यू आर घेतो. त्यानंतर रे आर क्यू हा जर इन पॉइंट घेऊन क्यू पर्यंत रे घेतला तो क्यू आर पण त्याचा सबसेट आहे. सो रे आर क्यू, हे दोन आन्सर मी लिहितो, रे क्यू आर आणि रे आर क्यू. बाकी हे जरी बुक मध्ये दिलेले म्हणून मी हे घेतो. जर तुम्ही टी क्यू पण घेतलं, एस क्यू पण घेतलं, आर क्यू पण घेतलं तरी सुद्धा पी क्यू नाही घेऊ शकणार, कारण पी क्यू जर घेतला तर आर क्यू त्याचा सबसेट येणार नाही. तुम्ही टी क्यू, एस क्यू आणि आर क्यू इथपर्यंत घेऊ शकता, किंवा इकडून क्यू आर, क्यू एस, क्यू टी एवढे जरी तुम्ही घेतले तरी त्याचा क्यू आर काय येतो, सबसेट येतो. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर काय म्हटलंय, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज ऑफ कॉमन पॉइंट आर. कॉमन पॉइंट आर ठेवायचा, आर काय ठेवायचा, कॉमन पॉइंट, आणि त्याच्या ऑपोजिट रे लिहायची. आता बघा आरपी इकडे काय होईल, आरपी, आणि हे आर एस किंवा एस टी, हे आर टी, हे काय होईल ऑपोजिट रे. म्हणजे दोन असे ऑपोजिट रे घ्यायचे की ज्याचा कॉमन पॉइंट आर आला पाहिजे. जर तिकडे तुम्ही हा आरपी घेतला इकडे काय करावं लागेल तुम्हाला, आर एस किंवा आर टी, म्हणजे दोन्हीचा कॉमन पॉइंट आर, ऑपोजिट रे. मग या ठिकाणी काय लिहू शकतो तुम्ही, कॉमन पॉइंट आर. याचं जर सोल्युशन लिहिलं तर काय म्हणावं लागेल तुम्हाला, रे आर पी अँड रे आर टी. हा आर पी रे आणि हा आर टी रे जर तुम्ही बघितलं तर एकमेकांचे काय अपोजिट रे आहे. आरपी हा आर टी चा अपोजिट आहे आणि कॉमन पॉइंट या ठिकाणी काय आहे, आर आहे. हे झालं याचं सोल्युशन, अगदी सिंपल आहे. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, राईट एनी टू रेज विथ कॉमन पॉइंट एस. दोन असे रे लिहायचे त्याचा कॉमन पॉइंट एस आला पाहिजे. आता कॉमन पॉइंट एस घ्यायचा आणि दोन रे लिहायचे म्हणजे अपोजिट रेज घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी जर कॉमन पॉइंट एस घ्यायचा तर हे हा एस आर आणि एस टी, हे दोन असे रे आहेत ज्याचा कॉमन पॉइंट एस आहे. बरोबर आहे. मग तुम्ही काय लिहू शकता, रे एस आर अँड रे एस टी. रे एस आर आणि रे एस टी या दोघांचाही कॉमन पॉइंट काय आहे, तर एस आहे. हे झालं याचं सोल्युशन, एका शब्दात उत्तर लिहायचे. ठीक आहे. आणि लास्टला काय म्हणले, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ एस पी अँड एस टी. आता एस पी आणि एस टी, हा एस पी आणि हा एस टी दोघांचा बघितलं तर हा एस पी इथपर्यंत आणि हा एस टी इथपर्यंत, दोघांचं इंटरसेक्शन बघितलं काय येतं, फक्त पॉइंट एस. बरोबर आहे, कारण दोघांमध्ये कॉमन काय येतं, आता हा एस इथून सुरू झाला आणि हा पी पर्यंत गेला, हा एस टी एस पी, आणि हा एस टी इथं सुरू झाला इथं संपला. दोघांमध्ये जर बघितलं तर हा एस पी हा एस टी एकही सेट कॉमन येत नाही, म्हणजे सॉरी एकही रे कॉमन येत नाही, फक्त पॉइंट एस कॉमन येतो दोघांमध्ये. मग काय लावायला लागेल याचं इंटरसेक्शन,
पॉइंट एस. इंटरसेक्शन दोघांमध्ये कॉमन निघलं पाहिजे. जसं पहिल्या याच्यामध्ये होतं, हा पी क्यू होता इथपर्यंत, बरोबर आहे. हा पी क्यू होता, पी क्यू, बरोबर आहे. हा पी क्यू होता आणि नंतर काय होता आरपी, आणि हा आरपी होता. तर हा आरपी इथपर्यंत येत होता, ठीक आहे. तर या दोघांमध्ये कॉमन एवढा पार्ट होता, हा पार्ट कॉमन होता. कोणता? पी क्यू. म्हणून आपण काय लिहिलं तर रे पी क्यू हा इंटरसेक्शन आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा एस पी आणि हा एस टी दोघांमध्ये फक्त पॉईंट एस, बाकी काहीच कॉमन येणार नाही. त्यामुळे याचं स्वरूप आन्सर येईल पॉईंट एस. अशा पद्धतीने या पाच आहे का सात आहे वाटतं, या सातही क्वेश्चनचे तुम्ही अशा पद्धतीने आन्सर देऊ शकता. ओके, दॅट इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5. आता बघा पुढची 6 नंबरचा प्रॉब्लेम. काय म्हटलंय 6 नंबर मध्ये? आन्सर द क्वेश्चन विथ हेल्प ऑफ फिगर. या फिगरचा यूज करून आपल्याला आन्सर लिहायचे. काय म्हटलंय? स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. पॉइंट बी पासून इक्वल डिस्टन्स वरती असणारे आपल्याला काय लिहायचे? पेयर लिहायचे. पॉइंट बी पासून असणारे इक्विडिस्टन्स, ठीक आहे. आता बी पासून इक्विडिस्टन्स वर कोणते पॉइंट आहे? आता बघा बी पासून, आता इकडे बी टू सी चा जर विचार केला तर किती युनिट आहेत? 1 आणि 2. बी टू सी जर गेलं तर 1 2 युनिट. इकडे 2 युनिटवर काय? ए पॉइंट आहे. इकडे 2 युनिटवर काय आहे? ए पॉइंट. मग इकडे बघा ए, या बी पासून जर विचार केला तर 1 2 युनिटवर सी आहे आणि इकडे 2 युनिटवर ए आहे. मग पहिल्या याच्यामध्ये फर्स्ट जे आपल्याला आन्सर लिहायचं त्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही? इक्विडिस्टन्स वर कोणकोणते पॉइंट आहे तुम्ही लिहू शकता? पॉइंट्स ए अँड सी. पॉइंट ए आणि सी एक लिहिलं किंवा 2 लिहिलं तरी चालेल. इक्विडिस्टन्स वर बी पासून काय आहे तर सी आणि ए आहे. कारण हा सी पण बघितला, आता याला नंबर नाही म्हटल्यानंतर आपण नंबरिंग देऊ. याला सपोज आपण 3 घेतलं, याला 5 घेतलं, इथे काहीच नाही म्हटल्यानंतर -1, इथे -3, सॉरी -1 राईट. इथे मायनस, इथे 0, इथे वर येईल फक्त प्लस, ठीक आहे. इथे +1, इथे -1, इथे -3, इथे -5. ही नंबरला कंप्लीट केली. तर बघा या बी पासून इकडे 4 म्हणजे 1 2 डिस्टन्स आहे. 1 2 डिस्टन्स वर सी आणि मग इकडे बी पण 0 आणि 1 आणि 0 म्हणजे ए किती आहे? 2 डिस्टन्स वरती. तर पॉइंट ए आणि सी हे बी पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे, ठीक आहे. आता सेकंड नंबर तुम्ही आणखी पण लिहू शकता बरं, असं काही नाही. आता ह्या बी पासून जर विचार केला तर हा तुमचा सी किती वरती आहे? तर बी पासून 1 2 3 वरती तुमचा सी व्ही आहे किंवा हा व्ही किती आहे? 1 2 3 युनिट वर आहे. इकडे बघितलं तर 1 2 3 युनिट वर काहीच नाहीये, त्यामुळे आपण घेऊ शकत नाही. इकडे 1 2 3 4 युनिट वर 6 आहे. इकडे 1 2 3 4 युनिट वर पी आहे. म्हणल्यावर तुम्ही काय लिहू शकता? इकडे पॉइंट्स, इकडचा काय तो तुमचा 1 2 3 4 पॉइंट्स पी अँड डी. पॉइंट्स पी अँड डी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे पण इक्वल डिस्टन्स वरती आहे. कारण या बी पासून या पी पर्यंत बघितलं तर 1 2 टिंब्याच्या मध्ये 1 युनिट, 1 2 3 4 युनिट वर पी आहे आणि इकडे 1 2 3 4 युनिट वर डी आहे. म्हणजे हा ए अँड सी, बरोबर आहे. हा ए आणि सी आणि हा पी आणि डी हे पॉइंट बी पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. म्हणजे ह्या बी पासून डी पर्यंतचं डिस्टन्स हे आणि बी पासून पी पर्यंतचं डिस्टन्स काय आहे? इक्वल आहे. तुम्ही फाइंड सुद्धा करू शकता. बघा आता हे बी टू टी चं डिस्टन्स फाइंड करायचं तर मोठा कोणता आहे? 6. सो 6 - 2 काय होईल तुमचं? 4. किती होईल? 4. नंतर बी टू पी फाइंड करायचा. बी टू पी. आता 2 आणि -2 मध्ये मोठा कोणता आहे? +2. सो 2 - ऑफ -2 म्हणजे 2 + 2 काय होईल? 4. बघा दोघांचं डिस्टन्स इक्वल म्हणजे इक्वी डिस्टन्स होईल. पण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला करून फाइंड केलं पेक्षा तुम्ही डायरेक्टली सुद्धा सांगू शकता, ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही बाय नेक आय ऑब्झर्वेशन डोळ्याने बघितल्यानुसार डोळ्याच्या निदर्शनानुसार सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता काय? राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. पॉइंट क्यू पासून इक्वी डिस्टन्स वर असणारी पेअर सांगायची, ठीक आहे. आता काय लिहायचं? क्यू पासून इक्वी डिस्टन्स. आता क्यू पासून इक्वी डिस्टन्स वर काय? तर बघा हा यू आणि हा एल इक्वल डिस्टन्स वरती. कारण क्यू पासून एल हा 1 पॉइंट वरती आणि यू पण 1 पॉइंट वरती. म्हणल्यानंतर काय म्हणणार तुम्ही? पॉइंट्स एल अँड यू. पॉइंट्स एल अँड यू ही एक पेअर आहे जी इक्वी डिस्टन्स वरती आहे. त्यानंतर या क्यू पासून पी आणि आर हे पण इक्वल डिस्टन्स वरती. मग काय म्हणणार तुम्ही? पॉइंट्स पी अँड आर, ठीक आहे. बघा या क्यू पासून एल एक किती डिस्टन्स होईल? एकच युनिट आहे.
या क्यू पासून एल आणि हा यू पण एकच डिस्टन्स, या क्यू पासून पी 2 युनिट, 1 2, इकडे पण 1 2 आर, म्हणजे पॉइंट पी आणि आर आणि एल अँड यू हे क्यू पासून इक्वी डिस्टन्स वरती आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय आहे, तर थर्ड क्वेश्चन वरती आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचे सांगितले. काय फाइंड करायचे सांगितले? डिस्टन्स. आता डिस्टन्स यू व्ही, पीसी, व्हीबी आणि यूएल हे फाइंड करा. यातला एक डिस्टन्स मी फाइंड करून दाखवतो, बाकी तिन्ही तुम्ही फाइंड करू शकता, कारण 1.1 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन होता त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन होता त्याच टाइपचा सेम क्वेश्चन आहे. डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे काही वेगळं नाही, ते तशाच पद्धतीने सर्व कोऑर्डिनेट लिहायचे, डिस्टन्स फाइंड करायचं. आता एक मी करून दाखवतो, डिस्टन्स यूव्ही हे मी फाइंड करून दाखवतो, बाकीचे 3 तुम्ही करून घ्यायचे. ठीक आहे. आता यू चा कोऑर्डिनेट सगळ्यात पहिले लिहू, कोऑर्डिनेट ऑफ यू काय, यू चा कोऑर्डिनेट -5, यू चा कोऑर्डिनेट काय आहे -5. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ व्ही, ठीक आहे. आता या ठिकाणी डिस्टन्स सांगितलं म्हटल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल, कोऑर्डिनेट लिहावं लागेल. नंतर जसं की मागच्या याच्यामध्ये कॉन्ग्रट, पहिला क्वेश्चन काय होता, कॉन्ग्रट सांगत, आपण डायरेक्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला. कशामुळे? तिथे कॉन्ग्रट सांगायचं होतं, डिस्टन्स फाइंड करायची गरज नव्हती. आपल्याला फक्त डिस्टन्स कॉन्ग्रट आहे की नाही यासाठी फाइंड करायचं होतं, म्हणून आपण डायरेक्ट लिहिलं. पण या क्वेश्चन मध्ये फक्त डिस्टन्सच फाइंड करायला सांगितलं, स्पेशली क्वेश्चन डिस्टन्सवर आहे, म्हणून आपल्याला तो स्टेप बाय स्टेप लिहावा लागेल. ठीक आहे. तर कोऑर्डिनेट ऑफ यू -5, कोऑर्डिनेट ऑफ व्ही चा कोऑर्डिनेट काय 5 +5 आहे, व्ही चा कोऑर्डिनेट +5 आहे. आता या ठिकाणी बघितलं ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे +5. मग डिस्टन्स कसं फाइंड करणार तुम्ही? डिस्टन्स ऑफ यू, व्ही काय असतं आपलं, ग्रेटर मायनस स्मॉलर, ग्रेटर 5 अँड -5. ठीक आहे. हा +5 ग्रेटर कोऑर्डिनेट, हा -5 स्मॉलर कोऑर्डिनेट, आणि हे सबट्रॅक्शनचा सिम्बॉल, हे तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे. आता हे काय होईल, +5 ॲज इट इज, मायनस ऑफ मायनस प्लस, सो यू विल +5 that is equal to 10 unit, म्हणजे हे डिस्टन्स यूव्ही काय आलं तुमचं 10 युनिट एवढं डिस्टन्स आलं. ठीक आहे. यूव्ही 5 -5 5 + 5 10 युनिट कसं आलं, तर यू चा कोऑर्डिनेट -5 होता, व्ही चा कोऑर्डिनेट +5 होता, ग्रेटर कोऑर्डिनेट +5 असल्यामुळे 5 -5 हे सबट्रॅक्शनचा सिम्बॉल, आणि हा कोऑर्डिनेटचा, हे मायनस इंटू मायनस प्लस झालं, सो 5 + 5 10 युनिट, म्हणजे डिस्टन्स यूव्ही किती आलं 10 युनिट आलं. अशाच पद्धतीने तुम्ही पीसी, व्हीबी आणि यूएल डिस्टन्स फाइंड करू शकता. दोघांच्याही अगोदर कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे, त्यातून जो ग्रेटर कोऑर्डिनेट असेल त्या ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल. अगदी सोपं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट 1.2 होता, तो या ठिकाणी संपलाय. आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या फर्स्ट चॅप्टरचा 1.1 1.2 हे 2 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. आय होप हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजले असेल. नाही समजलं तर व्हिडिओ परत बघायचा, त्या ठिकाणी कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, नक्कीच समजेल. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण उर्वरित जो भाग आहे नेक्स्ट 1.3 चं बेसिक आणि 1.3 हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.